नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर गायकवाड। आज तुम्हाला या 2 महिन्याच्या डाळिंबाच्या बागेमध्ये एक 2 महिन्याची जी छाटणी घ्यायला पाहिजे ती कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे याबद्दल थोडी माहिती देतो आणि छाटणी करून दाखवतो। जसं तुम्ही मागचे झाडं बघितले असेल ते छाटलेले आहेत आणि ऑलरेडी आता छाटणी चालू आहे आपली। तर सगळ्यात पहिले तुम्ही याला बघायचं आहे 2 महिन्यानंतर आता याची जी डेव्हलपमेंट आहे याला फक्त एक सिंगल स्टेम तुम्हाला दिसतंय आणि बाकीचे जे आहे हे भर लावल्यामुळं काही मोडलेत, काही हे झालेत। तर याच्यावर निर्णय आपला आहे की आपल्याला वरती याचे किती शूट्स घ्यायचे किंवा किती मेन खोडं घ्यायचे। तर याच्यामध्ये याला पर्याय नसल्यामुळे एकच आहे, तर ह्या पद्धतीने एकच आपण ठेवणार। सुरुवातीला याच्या खोडामधले जे काय खालच्या फांद्या दिसतात त्या फांद्या कट करून घ्यायच्या जवळून। हे झाल्यानंतर आता हे सिंगलवरती वाढवायचं आहे आणि याचा एक शेंडा इथं आपल्याला मारायचा आहे। म्हणजे याच्यामुळं काय होणार, याची काडी बनणार आणि याला फुटवे पण येणार, जेणेकरून लवकरात लवकर याची ग्रोथ होईल। जर आपण या खालच्या फांद्या काढल्या नाही तर ते खालीच पसरत राहील आणि वाढ याची होणार नाही। तर आणखी एक हे पुढचं झाड आता ह्या झाडामध्ये जर बघताल तुम्ही तर याच्यामध्ये वाढ ही भरपूर झालेली आहे, वाढ भरपूर झालेली आणि फुटवे पण भरपूर आहे। तर याच्यामध्ये आता हे आपल्यावरती नियोजन आहे की आपल्याला किती याचे फुटवे ठेवायचे। तर मला तर याचे 2च ठेवायचे। मग आता याचं कसं करणार आपण, तर या पद्धतीने साधारण एवढा कचरा निघतो एका झाडामागे। आता आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला तर हे काही काढूशी वाटत नाही, पण हे काढल्याशिवाय पर्याय नाही, हे काढावंच लागणार आहे। काढल्यानंतरच ग्रोथ होणार आहे, नाहीतर होणार नाही। आणि हे खालचे शूट्स काढल्यानंतर याची टॉपिंग करून घ्यायची।